मित्रांनो, मी बागवान मॅडम. आज आपल्याला सहकार या विषयाच्या लेक्चरमध्ये सेवा सहकारी संस्था जे आहे ते सेवा सहकारी संस्थांच्या स्वाध्यायाचा विचार करायचा आहे. काल पण आपण स्वाध्याय घेतलेला होता आणि हा सगळा स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचा आहे. परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. तर बघा, पहिलं जे आहे, पहिला प्रश्न जो आहे, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि पुन्हा लिहा. हा पहिला प्रश्न आहे. त्यामध्ये एक आकडा आहे बघा, सेवा सहकारी संस्थेचं व्यवस्थापन टिंबटिंब पद्धतीने चालते. सेवा सहकारी संस्थेचं व्यवस्थापन, त्याला पर्याय दिलेत बघा, लोकशाही, हुकुमशाही आणि भांडवलशाही. तर याचं उत्तर आहे लोकशाही. सेवा सहकारी संस्थेचं व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने चालते. दुसरं आहे बघा, सेवा सहकारी संस्था टिंबटिंब पातळीवर कार्य करतात. एक आहे जिल्हा, गाव आणि तालुका. उत्तर आहे याचं गाव. सेवा सहकारी संस्था गाव पातळीवर कार्य करतात. पुढचं आहे, ज्या गावाची लोकसंख्या किमान टिंबटिंब आहे त्या गावामध्ये एक सेवा सहकारी संस्था असावी. पर्याय आहेत बघा, 500, 1000 आणि 2000. ज्या गावाची लोकसंख्या किमान 1000 आहे त्या गावामध्ये एक सेवा सहकारी संस्था असावी. तर अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय सोडवतोय बघा, आणि तो तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचा आहे. पुढचं आहे, भारतामध्ये सेवा सहकारी संस्थेची वाटचाल टिंबटिंब साली सुरू झाली. पर्याय दिलेत बघा, 1958, 1960 आणि 1962. त्याचं उत्तर आहे बघा 1958. भारतामध्ये सेवा सहकारी संस्थेची वाटचाल 1958 साली सुरू झाली. हा पर्याय महत्त्वाचा आहे बघा. त्यानंतर पुढचं आहे, सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी टिंबटिंब असते. एक आहे मर्यादित, अमर्यादित आणि सामुदायिक. असे पर्याय दिलेत बघा. त्यामध्ये त्याचं उत्तर आहे मर्यादित. सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी मर्यादित असते. बघा, अशा पद्धतीने आपण हा पर्यायांचा प्रश्न संपवला आहे. त्यापुढे जाऊन आता आपल्याला योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये अ गट आहे आणि ब गट आहे. अ गटामध्ये 3 आकडे दिलेत बघा. सेवा सहकारी संस्था, शेती उत्पादकतेमध्ये वाढ, सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र. यामध्ये सेवा सहकारी संस्था, त्याचं उत्तर आहे शेतीविषयक सेवा पुरवणे. काय उत्तर आहे त्याचं? शेतीविषयक सेवा पुरवणे. दुसरं आहे शेती उत्पादकतेमध्ये वाढ. त्याचं उत्तर आहे आधुनिक तंत्राचा वापर. काय उत्तर त्याचं? आधुनिक तंत्राचा वापर. त्यानंतर तिसरं आहे सेवा सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र. त्याचं उत्तर आहे बघा गाव पातळी. सेवा सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र गाव पातळी. झालं हे सोडवून आपलं जोड्यांची उत्तरं बघितली. पहिल्याचं उत्तर 3रं आहे, दुसऱ्याचं उत्तर 6वं आहे आणि तिसऱ्याचं उत्तर 4थं आहे. अशा पद्धतीने हा भाग आपण संपवला आहे. त्यापुढे जाऊन आपल्याला क आकडा, खालील विधानांसाठी एक शब्दसमूह लिहा. एक आकडा आहे, सभासदांना सेवा पुरवण्यासाठी स्थापन झालेली संस्था. त्याला सेवा सहकारी संस्था असं म्हणायचं. काय म्हणायचं? सेवा सहकारी संस्था. दुसरा आकडा आहे, सेवा सहकारी संस्थांचा कारभार ज्या तत्वानुसार चालतो ते तत्व.
माहिती आहे तुम्हाला, लोकशाही तत्त्व. काय उत्तर आहे त्याचं? लोकशाही तत्त्व. पुढचं आहे, सेवा सहकारी संस्था सभासदांना या मुदतीचा कर्जपुरवठा करतात. त्याचं उत्तर आहे अल्प मुदतीचा, अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा करतात. पुढचं आहे, सेवा सहकारी संस्था ज्या सभासदांना वस्तूचा पुरवठा या वस्तूंचा पुरवठा करतात. त्याचं उत्तर आहे जीवनावश्यक. काय आहे उत्तर त्याचं? जीवनावश्यक. पुढे आहे बघा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिला आहे आकडा, सेवा सहकारी संस्था दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करतात. हे विधान चूक आहे. सेवा सहकारी संस्था अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा करतात. हे उत्तर बरोबर आहे बघा. दुसरं आहे, सेवा सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र गाव पातळीवरती असतं. बरोबर आहे हे बरोबर आहे. पुढचं आहे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं हे सेवा सहकारी संस्थेचं कार्य असतं. हे विधान बरोबर आहे बघा. पुढचं आहे, सेवा सहकारी संस्थेमुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. हे पण बरोबर आहे. म्हणजे पहिलं विधान चूक आहे, दुसरं, तिसरं आणि चौथं तिन्ही विधानं कशी आहेत? बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा आकडा आहे बघा, खालील विधाने पूर्ण करा. सेवा सहकारी संस्था टिंबटिंब पातळीवरती कार्य करतात. सेवा सहकारी संस्था गाव पातळीवरती काम करतात. कशावरती काम करतात? गाव पातळीवरती काम करतात. पुढचं आहे, शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी टिंबटिंब तंत्राचा वापर केला जातो. आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. पुढचं आहे बघा, सेवा सहकारी संस्थेमुळे बाजारातील टिंबटिंबला आळा बसतो. सेवा सहकारी संस्थेमुळे बाजारातील फसवणुकीला आळा बसतो. पुढचं आहे, सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी टिंबटिंब असते. सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी मर्यादित असते. कशी असते? मर्यादित असते. पुढचं आहे, सेवा सहकारी संस्था सभासदांना जीवनावश्यक वस्तू टिंबटिंब दरामध्ये उपलब्ध करून देतात. सेवा सहकारी संस्था सभासदांना जीवनावश्यक वस्तू रास्त दरामध्ये उपलब्ध करून देतात. काय करतात? रास्त दरामध्ये उपलब्ध करून देतात. पुढचं आहे, अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडा. त्यामध्ये गाव पातळी, त्याचं उत्तर आहे सेवा सहकारी संस्था. दुसरं आहे, सेवा सहकारी संस्थांची वाटचाल. त्याचं उत्तर आहे 1958. आणि पुढचं आहे सभासदांची जबाबदारी. त्याचं उत्तर आहे मर्यादित. अशा पद्धतीने अचूक पर्याय निवडा आपण बघितलेला आहे. त्यापुढे जाऊन एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा. सेवा सहकारी संस्था म्हणजे काय? ग्राहकांना, सभासदांना जीवनावश्यक वस्तू पुरवणारे आणि जीवनावश्यक आणि शेतीविषयक गरजा भागवण्याच्या उद्देशाने ग्रामीण पातळीवरती सहकारी तत्त्वानुसार ज्या संस्था स्थापन झालेल्या असतात त्यांना सेवा सहकारी संस्था असं म्हणतात. बघा, जीवनावश्यक आणि शेतीविषयक गरजा भागवण्यासाठी
पेज नंबर 68वरती याचं उत्तर आहे बघा. पेज नंबर 68वरती याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. सेवा सहकारी संस्थेचं भांडवल उभारणीचे मार्ग कोणते? सेवा सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे मार्ग कोणते? याचं उत्तर आहे भागांची विक्री करणं, ठेवी, देणग्या आणि अनुदानं या पद्धतीने काय केलं जातं? सेवा सहकारी संस्थेचं भांडवल उभारलं जातं. या पद्धतीने सेवा सहकारी संस्थेचं भांडवल उभारलं जातं. भागांची विक्री केली जाते, देणग्या आणि अनुदानं याच्या माध्यमातून हे सगळं काम केलं जातं. पुढचं आहे सेवा सहकारी संस्थेची व्यवस्थापन पद्धती कोणती? याचं उत्तर आहे लोकशाही. काय उत्तर याचं? लोकशाही. सेवा सहकारी संस्था शेतीविषयक कोणत्या सेवा पुरविते? खतं, बी बियाणं आणि अवजारं. कोणते? खतं, बी बियाणं आणि अवजारं. पुढचं आहे सेवा सहकारी संस्थेचं सभासदत्व कोणत्या व्यक्तींना दिले जाते? शेतकरी, कारागीर आणि लहान उद्योजक. कोण कोण आहेत? शेतकरी, कारागीर आणि लहान उद्योजक. तर हा सगळा भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. एक आहे सेवा सहकारी संस्था दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करतात. नाही, याचं उत्तर काय आहे? सेवा सहकारी संस्था अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करतात. तो अधोरेखित शब्द दुरुस्त करायचा आहे, त्या ठिकाणी अल्प असं घालायचं आहे. पुढचं आहे सेवा सहकारी संस्था जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जास्त किमतीला करतात. हे चुकीचं आहे. जास्त त्या ठिकाणी कमी असं लिहायचं आहे. दुरुस्त करायचा शब्द तो आणि कमी असं लिहायचे. सेवा सहकारी संस्थेची स्थापना टिंबटिंब पातळीवरती करतात. सेवा सहकारी संस्थेची स्थापना राज्य पातळीवरती करतात असं म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे गाव पातळीवरती करतात. काय आहे त्याचं उत्तर? गाव पातळीवरती करतात. पुढे आहे खालील संज्ञा स्पष्ट करा. सेवा सहकारी संस्था. आत्ताच मी तुम्हाला सेवा सहकारी संस्थेची व्याख्या सांगितली की सभासदांच्या जीवनावश्यक गरजा आणि शेतीविषयक गरजा भागवण्यासाठी सहकारी तत्वावरती स्थापन झालेली संस्था म्हणजे काय? स्थापन झालेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था असते. ठीक आहे. त्यानंतर भाग भांडवल. भाग भांडवल म्हणजे काय? एखादा कारखाना उभारण्यासाठी जो निधी जमा केला जातो त्याला काय करायचं? त्याला काय म्हणायचं? भाग भांडवल असं म्हणायचं. हे भाग भांडवल सभासदांच्याकडून गोळा केलं जातं. त्यानंतर अल्प मुदतीचं कर्ज 3 ते 6 महिने या कालावधीसाठी जे कर्ज काढलं जातं त्याला काय म्हणायचं? अल्प मुदतीचं कर्ज. जे छोट्या गोष्टींसाठी यामध्ये
शेतीविषयक सुविधा ज्या आहेत त्या सुविधा पुरवण्यासाठी खतं, बी बियाणं वगैरे जो भाग आहे ते पुरवण्यासाठी अशा अल्पमुदतीचं कर्ज काढलं जातं. तर या तिन्ही संज्ञा महत्त्वाच्या आहेत बघा. सेवा सहकारी संस्था, भाग भांडवल आणि अल्पमुदतीचं कर्ज. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे स्वमत लिहा किंवा उपयोजनावरती आधारित प्रश्न आहे बघा. सेवा सहकारी संस्थेमुळे रोजगारामध्ये वाढ झाली आहे, याबाबत आपलं मत व्यक्त करा. सांगायचं सेवा सहकारी संस्थांमुळे रोजगारामध्ये कशा पद्धतीने वाढ झालेली आहे. स्वयं अध्ययनासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सेवा सहकारी संस्थेमुळे शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्राचा वापर वाढला आहे, याबाबत आपलं मत व्यक्त करा. बरोबर आहे. सेवा सहकारी क्षेत्रामुळे आधुनिक पद्धतीने शेती केली जाते, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पूर्वी कसं केलं जात होतं, नांगराच्या साहाय्याने नांगरलं जात होतं, पण आता मात्र तसं नाही. आता काय आहे की ट्रॅक्टरचा वापर केला जातो. पूर्वी धान्य खळ्यावरती केलं जात होतं, तयार केलं जात होतं, पण आता मात्र मशीनच्या साहाय्याने गहू, ज्वारी याची मळणी केली जाते बघा. तर बघा, अशा पद्धतीने हा भाग महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. पतपुरवठा सहकारी संस्था आणि सेवा सहकारी संस्था. मागच्या टॉपिकमध्ये याच टॉपिकमध्ये पेज नंबर 68वरती हा फरक दिला आहे बघा. सेवा सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था. तर त्याचे 6 मुद्दे दिलेत बघा. ते 6च्या 6 मुद्दे काय करायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा. सेवा सहकारी संस्था. सेवा सहकारी संस्थेमध्ये आपण त्याची व्याख्या लिहिणं गरजेचं आहे. सेवा सहकारी संस्थेची व्याख्या, त्यानंतर त्याचा अर्थ, आणि सेवा सहकारी संस्था गावामध्ये स्थापन केली जाते, लोकशाही तत्वावरती स्थापन केली जाते आणि लोकांना सेवा देणं हे तिचं काम असतं. त्याची व्याख्या जी आहे पेज नंबर 64वरती बघा, बी मुखर्जी यांनी दिलेली व्याख्या आहे. तर या व्याख्येचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर समाज कल्याण मंत्रालयाने दिलेली व्याख्या आहे. यामध्ये समान आर्थिक गरजा ज्या आहेत तर या समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने परस्पर सहाय्यासाठी आणि परस्पर सहकार्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे काय आहे, सेवा सहकारी संस्था आहे. समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने परस्पर सहाय्यासाठी आणि परस्पर सहकार्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे काय आहे, सेवा सहकारी संस्था आहे. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा. पुढचा आहे प्रश्न, कारणे द्या. सेवा सहकारी संस्थांमुळे शेतीची उत्पादकता वाढते. बरोबर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केली जाते. कल्टिवेशन, लागवड यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं आणि यामध्ये त्याच्यामुळे खतं, बी बियाणं, हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्रॅम, उच्च पैदास बियाणांचा वापर केला जातो आणि पाणीपुरवठा योग्य पद्धतीने केला जातो. फवारणी केली जाते. जंतुनाशकांचा वापर केला जातो.
तर अशा पद्धतीने हा भाग महत्त्वाचा आहे बघा. सेवा सहकारी संस्थांमुळे शेतीची उत्पादकता वाढते. आणि वरचा एक प्रश्न राहिला आहे बघा, सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. वैशिष्ट्याचा प्रश्न, त्याचं उत्तर पुस्तकामध्ये आहे बघा. तेच सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कारणे द्या. तोच आपण बघतोय. सेवा सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता होते. बघा, शेतकरी काय करतात, सावकारांच्याकडून कर्ज घेतात. जर काही आपत्ती वगैरे आली, खूप पाऊस झाला, दुष्काळ पडला, पिकं हातची गेली, तर शेतकरी काय करतात, सावकारांच्याकडून कर्ज काढतात. मग त्याचा व्याजदर कसा असतो, जास्त असतो. मग याच्यातून सेवा सहकारी संस्थांकडून जर मदत घेतली, कर्ज घेतलं, तर शेतकऱ्यांची सावकारी पाशामधून काय होते, मुक्तता होते. या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर हा सगळा भाग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचं आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. सेवा सहकारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या लिहा. अर्थ पण दिला आहे पुस्तकामध्ये, व्याख्या पण दिलेल्या आहेत. मुखर्जीची व्याख्या दिलेली आहे, सामाजिक कल्याण विभागाची व्याख्या दिलेली आहे. तो अर्थ आणि व्याख्या स्पष्ट करायची. त्यानंतर सेवा सहकारी संस्थेची कार्य लिहा, हे पण दिलं आहे पुस्तकामध्ये, तर तेच उत्तर लिहून काढायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न, सेवा सहकारी संस्थेची कार्य आणि वैशिष्ट्ये. हे वर आपण रिपीट केलेलं आहे. तेच उत्तर याच्यामध्ये लिहायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण आज सेवा सहकारी संस्थेचा स्वाध्याय हा जो भाग आहे, हा भाग आपण संपवलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि स्वयं अध्ययनाचे पेपर जे आहेत ते पण लिहायला सुरुवात करा. ते लिहिले की एखाद्या दिवशी तुम्हाला बोलवून ते सबमिट करून घेता येईल. ठीक आहे. तर मग आपण थांबूयात. धन्यवाद.